हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर बरेच दिवसानंतर व्लॉग येणार आहे आमच्या चॅनलवरती आणि दसऱ्याचा दिवस आहे. तर ऑब्व्हियसली जेव्हा पण फेस्टिवल असतो तेव्हा आमच्या थ्रू तुमच्यापर्यंत व्लॉग हा पोहोचतोच. आणि एवढे दिवस झालं व्लॉग का नाही आले, सो त्याचं पण काहीतरी रिझन आहे. सो ते रिझन तुमच्यापर्यंत थोड्या दिवसामध्ये पोहोचेल, म्हणजे 2-4 दिवसामध्येच पोहोचेल की का एवढे दिवस झाले व्लॉग डिले झालेले आहेत. अँड येस, दीदीची प्रेग्नन्सी जसं तुम्ही जर्नी बघितली असेल त्याच्यानंतर दीदीचे व्लॉग नाही टाकले, कारण की दीदी थोडे दिवस इथे राहायला होती. त्याच्यानंतर ते परत तिच्या घरी गेलेली आहे आणि तिचा बेबी आता कधी सुद्धा येईल. सो आम्ही त्याच्याच प्रिपरेशन मध्ये आहे की बेबी कधी येणार आहे, बेबी म्हणजे बेबी झाल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या. सो त्या सगळ्या गोष्टीच्या प्रिपरेशन मध्ये आहे. आणि बेबी जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत ती न्यूज पोहोचूच की दीदीचं बाळ कसं असणार आहे, मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. सो सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. अँड आज दसरा आहे. आमच्या दोघांकडून, आमच्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची असते गाडीची, शस्त्रांची, आपण जे गोष्टी युज करतो त्याची. तर आमच्यासाठी आमचे शस्त्र म्हणजे लॅपटॉप, मोबाईल आणि एअरपॉड्स किंवा जे इलेक्ट्रॉनिक मेनली वस्तू आहेत त्याच आहेत. पहिल्यांदा जेव्हा लहान होतं तेव्हा मला आठवतं की आम्ही जेव्हा पूजा करायची तेव्हा मी तर पुस्तकांची, वही पुस्तकांची पूजा करायची, कारण काय ते जास्त इम्पॉर्टंट होते. कारण की आपण तेव्हा शिकत होतो, सगळे आपापल्या हिशोबाने करतात. आम्ही अजून सुद्धा नोटबुक आणि पेनची पूजा करतो, कारण काय कितीही जरी इलेक्ट्रॉनिक वस्तूने आपल्या गोष्टी बदलल्या असतील तरी सुद्धा बुक आणि पेनची जागा कोणीच घेऊ शकत नाही, अजूनपर्यंत वापरलं जातं. सो आम्ही सकाळीच उठलेलो आहे, सगळ्या तयारी चालू आहे. तर जेवणाची सुद्धा तयारी चालू केलेली आहे. मी अजून रेडी नाही झालेली आहे, सूरज रेडी झालेला आहे, मी नाही रेडी झाली आहे. मी साडी नेसणार आहे. कुठली साडी नेसणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. आणि त्याच्या आधी आम्ही जेवणाची तयारी कशी केली आहे ते तुम्ही बघा. तर आज दसरा आहे आणि दसऱ्याची पूजा तर करायचीच आहे, पण त्याआधी आम्ही जेवणाची तयारी करतोय. आई इथे बनवतात दाल फ्राय. आणि हा वाला जो तुम्ही डब्बा बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल हा कुठला डब्बा आहे, तर हा आहे आमचा मसाल्याचा डब्बा, जो की नवीन आम्ही घेतलेला आहे. आधीचा जो होता थोडासा खराब झालेला होता, म्हणून यावेळेस असा स्टीलचा डब्बा घेतलाय. म्हणजे स्टीलचा डब्बा जरी असेल तरी सुद्धा तो दिसायला थोडासा युनिक दिसतो. आणि हा मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की लिंक देईल या गोष्टीची. आणि खूप कन्व्हिनियंट आणि दिसायला सुंदर दिसतो आणि कन्व्हिनियंट आहे, कारण काय स्टील आहे, सो खराब व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. इथे चालू आहे दाल फ्रायची तयारी. त्याच्यानंतर बरंच काय काय गोष्टी करायच्या आहेत, दाखवते सगळं झाल्यानंतर. आणि आज आई आपल्याला त्यांची स्पेशल एक गोष्ट दाखवणार आहेत करून, ती म्हणजे तंदूर रोटी. म्हणजे मग त्या दिवशी आईने आम्हाला घरी रात्री आम्ही ऑफिसवरनं आल्यानंतर करून खायला घातली आणि आम्हाला एवढी आवडली की हॉटेलपेक्षा जास्त चांगली झालेली होती. हॉटेलपेक्षा पण एकदमच मस्त. आणि हॉटेलमध्ये तर मैद्याची असते, म्हणून आपण घरी केली ना ती गव्हाच्या पिठाची होती, म्हणून एकदम सॉफ्ट लागत होती. सॉफ्ट पण लागत होती, मस्त. आणि एकदम म्हणजे मऊ मऊ आणि एवढी छान होती ना की हॉटेलला जायची गरजच नाही. तर ती कशी बनवायची म्हणून मी त्या दिवशी जाईना म्हटलं की आपण परत एकदा जेव्हा बनवाल ना तेव्हा आपण व्हिडिओ काढूया, कारण की लोकांना पण समजू दे कशी बनवतात. म्हणजे ते सुद्धा ट्राय करू शकते की घरच्या घरी आपल्याकडे मोठा तंदूर जरी नसला तरी सुद्धा तंदुरी रोटी आपण कशी काय बनवू शकतो ते. सो आम्ही तुम्हाला दाखवू आता ती कशी बनवायची आहे ते सुद्धा जेव्हा आई बनवतील तेव्हा. सो त्याच्या आधी आम्ही फटाफट हे सगळं रेडी करतो जेवण. तर मी आता करते तंदूर रोटी. याला आपण बटर रोटी पण म्हणू शकतो. आणि तंदूर रोटी माझ्याकडे तंदूर नाही, म्हणून मी आपल्या साध्या तव्यावरच तंदूर करणार आहे. हॉटेलमध्ये जे असतं ते मोठं तंदूर असतं, तंदूरवर ते भाजतात, पण मी आपल्या साध्या तव्यावर करणार आहे. तर हॉटेलमध्ये जी असते ती मैद्याची असते, तर मी मैदा न यूज करता आता घरी करतो, म्हणून मैदा काय यूज करायचा, मैदा शरीराला चांगला पण नाही खाणं. म्हणून मग मी काय घेतले, गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ, हे दही, आणि हा आहे सोडा, आणि आहे बेकिंग पावडर. तर हे अगदी थोडं थोडं घालायचं आपल्याला. तर मी आता घेतले गव्हाचं पीठ, याच्यात घालणार आहे मीठ, मीठ आपल्या चवीनुसार. अगदी चिमूटभर खायचा सोडा, एवढंच.
आणि अगदी थोडी बेकिंग पावडर. आता हे तुम्हाला हाताने मिक्स करायचं, हाताने मिक्स करा किंवा असं इकडं चमच्याने तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे दही. दही 2 ते 3 चमचे. मी हातानेच करते कारण लवकर होईल आणि सगळीकडे लागेल. आपण जसं कणिक भिजवतो तशीच भिजवायची. खूप नरम नाही आणि खूप घट्ट पण नाही. सैल कणिक भिजवायची. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, असं अशी भिजली पाहिजे. आणि आता थोडंसं तेल लावून मुरत ठेवायचे अर्धा तास. अगदी थोडे चमच्याने तेल. भिजवून झाली आपली कणिक. तिला अर्धा तास असंच ठेवते. आता तोपर्यंत दुसरा स्वयंपाक करते. तंदूर रोटी. आणि हे कसली गव्हाच्या पिठाची? गव्हाच्या पिठाची. घरच्या घरी आई आहे ना, आम्हाला हॉटेलचं सर्व सुख देते. म्हणजे हॉटेलमध्ये जे जेवण भेटतं ते सर्व आमच्या. काजू पनीर मसाला. आजचा मेन्यू पण सांगून द्या काय काय बनवलं. दाल तडका, जिरा राईस आणि डेझर्ट. हा, आज दसरा आहे तर स्वीट काय करायचं म्हणून मोठा प्रश्न होता. तर मी आज केली आहे सीताफळ रबडी. सीताफळ रबडी कोणाला? सूरजची नाही, तुझी फेवरेट आहे. हा, माझ्या नावाखाली नको टाकू, तुला आवडते. अरे तिला 2-4 मोजक्याच वस्तू आवडत ना गोडमध्ये. हा, केल्या पाहिजे ना. आणि हे आता रिसेंट आहे. लग्नानंतर प्राचीला सीताफळ. मला सीताफळ पहिल्यापासून आवडतं. तिला सीताफळ रबडी आवडते, गुलाबजाम आवडतात आणि रसमलाई आवडते. ती पण रसगुल्ला पण आवडतो. रसगुल्ला. बासुंदी वगैरे नाही खात. बासुंदी 2-3 वेळा झाली, शारदाच्या वेळेस पण नाही खाल्ली. काहीच नाही खात. काय माहिती, मला आवडतच नाही. गौलांची खीर आवडते. आई सो आई आता तिकडे बनवते, ते दाखव. नॉर्मल चपाती सारखंच हे करून घेतात. नॉर्मल वाटायचे आणि ह्याला कलोंजी म्हणतात किंवा कांद्याचं बी. हा नाही, कांद्याचं बी किंवा कलोंजी. आणि काळी तीळ वेगळी असते, हे कलोंजी. अच्छा. जाड पातळ. थोडीशी मीडियम साईज आपली नेहमीच्या रोटीपेक्षा थोडी जाड. हे असं झाल्यानंतर असं घ्यायचं, पाणी लावायचं. पाणी. ओके. पाणी लावल्यानंतर हिला तिला अशी वरती बबल आले की तिला उलट करायचं. उलट करायचं काय टेक्निक आहे ते दाखवते. तिला होऊ दे. शाईनने बनवलेले. त्या दिवशी आपण ऑफिसवर आलो आणि बनवले. आपल्याला मला वाटलं की जास्त नाही खाणार, आम्ही नाही खाणार. आम्ही युजली ऑफिसवर आल्यावर विचार करतो की जेवणार नाही म्हणून. नाही जेवणार. पण त्या दिवशी आईने बनवलं. आम्ही सूरजने आणि मी 2-3 खाल्ले. छान होतं ते. टेस्ट छान होतं. आणि आपण घरी जे करतो ते एकदम सॉफ्ट होतं. आणि घरचं म्हणजे हेल्दी पण असतं. आणि मेन तर गव्हाचं मैदान आहे तर म्हणून ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि असं नाही की ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लागतात किंवा काय लागतंय. घरच्या सामान जे आपण युजली यूज करतो त्या सामानामध्ये होऊन जाते. सो त्याच्यामुळे असं काय वेगळं काय घालायची आणायची पण गरज नाही त्यासाठी. ते वगैरे असे बघून उलट करायचं. पडणार नाही ते. नाही पडत म्हणून तर पाणी लावलं ना आपण. फुलतंय मस्त. हे बघ किती छान फुलतंय. कोण खायला बसणार आहे? आधी बाप्पा. हे बघ एकदम छान फुललंय. बघ पडत नाहीये.
एकदा झालं की त्याला उलटवायचं. ॲक्च्युली तंदूरमध्ये करतात ना एकच साईड करतात, पण आपल्याकडे कसं आता हा तंदूर नाही म्हणून आम्ही थोडंसं गॅसवर भाजून घेतो. एकच साईड फक्त थोडंसं 2 मिनिट. एकदम अद्दर निघाली आणि एकदम अद्दर निघते. राजी आला तर छान बटर लाव. ते बघ आणि असं वाटतंय की हे फुलका बिलका टाईप आहे, पण फुलका टाईप असं दिसतंय, पण ऍक्च्युअल मध्ये जशी तंदुरी रोटी आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम टेस्ट आहे, सेम त्याच्यापेक्षा जास्त चांगली. चला आता गरम गरम खायला घ्या तुम्ही. बाप्पाचा नैवेद्य तयार करा, नैवेद्य दाखवा तुम्ही जेवायला बसा. फटाफट कर. नैवेद्याची तयारी चालू. ते काय सीताफळ रबडी मस्त. इकडे आहे तोपर्यंत रोटी बनवतोय मस्त. सूरज आणि पप्पा बसले जेवायला. कसं आहे? नंबर हा पप्पा शूटिंग करते. जेवल्यानंतर पटापट आवरून घेतलेलं आहे आणि मी झालेली आहे रेडी. आणि तुम्ही बघू शकता की मी सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे. आणि ही वाली साडी जी आहे ती मी मागवलेली आहे पोशाख बाय दिवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून. आणि ह्या साडीमध्ये तुम्ही असं बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की नॉर्मल साडी आहे, नॉर्मल पैठणी जशी आपण वेअर करतो तशी आहे, बट तसं नाहीये. या साडीमध्ये आहे पदरावरती देवीची डिझाईन आणि खूपच जास्त सुंदर आहे. आणि तिच्याकडे ह्याच्यामध्ये खूप कलर्स अवेलेबल आहेत. इंस्टाग्राम पेजवरती जाऊन चेकआउट करू शकता. तिच्याकडे अजून ह्याच्यासोबत अजून वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत, पण मला ही वाली डिझाईन जास्त आवडली होती. हा वाला कलर जास्त आवडला होता म्हणून मी हा वाला कलर तिच्याकडनं ऑर्डर केलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असतील तर सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवरती मेन्शन करेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जाईल, तर नक्की तिच्या पेजला जाऊन व्हिजिट करा आणि सुंदर अशी माझ्यासारखी देवीची साडी ऑर्डर करा. आणि ही देवीची साडी दसऱ्यालाच नाही तर तुम्ही दिवाळीला सुद्धा वेअर करू शकता, कारण की आपण दिवाळी सुद्धा लक्ष्मीपूजन करतो, तर त्यावेळेसाठी सुद्धा थीम म्हणून तुम्ही ही साडी वेअर करू शकता. आणि मला तो पर्सनली खूप आवडलेली आहे, तो नक्की चेकआउट करा. तर दिवाळीसाठीची शॉपिंग सुद्धा मी जेव्हा ही वाली साडी मागवली त्यावेळेलाच करून घेतलेली आहे, तर तुम्हाला थोडेसे दाखवते. सो दॅट जर तुम्हाला दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही आत्ताच जाऊन करू शकता, कारण का तिच्याकडे खूप अफोर्डेबल रेट्समध्ये साड्या आहेत आणि वेगवेगळे डिझाईन कलर ऑप्शन सुद्धा आहेत. सो कुठे बाहेर जायची गरज नाही पडणार, घर बसल्या तुम्ही ऑर्डर करून 2 दिवसामध्ये याची डिलिव्हरी घेऊ शकता. सो मी त्याच्यासाठी ऑर्डर केला. आणि ह्यावेळेस मला असं वाटतं की मला ना पेस्टल कलर्स खूप जास्त आवडायला लागलेले आहेत. सो माझ्याकडे खूप साऱ्या पैठणी कलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये माझे डार्क कलर्सचे तर खूप ऑप्शन माझ्याकडे झालेले आहे. सो मी ह्यावेळेला विचार केला की मी आता पेस्टल कलरमध्ये ट्राय करते, म्हणून मी हा असा ग्रीन कलर जो पेस्टल कलर आहे आणि त्याला निऑन कलरची बॉर्डर आहे आणि पैठणीमध्येच नारायणी पेठ प्रकार आजकाल खूप फेमस होतोय. फेमस होतोय ॲज इन पहिल्यापासून जुना आहे, पण आता परत ट्रेंडमध्ये यायला लागलाय आणि ह्याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन्स तिच्याकडे अवेलेबल होते, पण मला हा वाला जास्त आवडला. सो मी हा एक ऑर्डर केलेला आहे. त्याच्यानंतर ॲज युज्युअल पैठणी फॅन आहे मी, म्हणून त्यासाठी माझी जी स्टँडर्ड पैठणी जी असते आपली, सो ती पैठणी जी मोरवाल्या पदराची पैठणी असते, सो ती सुद्धा एक ऑर्डर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे हा कलर नव्हता आणि हा मोरपंखी कलर आहे विथ पर्पल कलरची बॉर्डर आणि मला खूप आवडला. आणि जसं मी फोटोमध्ये बघितला ना
फोटोमध्ये बघितल्याशिवाय ऍक्च्युअल मध्ये बघायला जास्त सुंदर आहे. आणि मेन म्हणजे जी दिवाळीसाठी थीम, जसं मी आजकाल थीम वाईज साड्या नेसते. दसऱ्या गणपतीच्या वेळेला जेव्हा मी गणपती बाप्पाच्या थीम वाली साडी नेसली होती, दसरा आहे तो मी देवीची साडी नेसलेली आहे. सो दिवाळी आहे, सो दिवाळीसाठी मी दियाची साडी ऑर्डर केलेली आहे. आणि आपल्याला माहितीच आपण दिवाळीला दिवे लावतो आणि त्यासाठीच मी अशी सुंदर अशी साडी ऑर्डर केली आहे. आणि ह्याचा कलर पण तुम्ही बघाल इतका युनिक आहे, कारण काय हा कलर मला तर नाही वाटत की तुम्ही कुठल्या दुकानामध्ये जरी गेला तरी तुम्हाला मिळेल. आणि मी तिच्याकडनं हा सुंदर असा कलर ऑर्डर केलाय, ज्याच्यात पावडर ब्ल्यू कलर आणि त्याच्यासोबत ब्ल्यू कलरची बॉर्डर, इंग्लिश कलर पण म्हणतात या कलरला. तर असे 3 साड्या मी ऑर्डर केलेल्या आहेत. असतील तर नक्की तिच्या पेजला जाऊन व्हिजिट करा. मी पुन्हा पुन्हा बोलते, तिच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे. फक्त ह्या 3 साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत, पण तुम्ही अजून काही वेगवेगळे प्रकार बघू शकता आणि त्याच्या कलर ऑप्शन मधून चूज करू शकता. असं तुमची दिवाळीची शॉपिंग जर अजून झालेली नसेल तर नक्की जाऊन तिच्या पेजला व्हिजिट करा. सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. खूप सारं सोनं घेऊन ते वाटतं आता खरं द्यायचं. खरंच यायला सोनं म्हणतो. हप्त्याची पानं म्हणजे सोनं असतं. आजच्या दिवसाला याचंच महत्व असतं, सोन्याचं महत्व नसतं, याचं सोनंच आहे. किती तुला बोल किती आहे तुझ्याकडे आता? भरपूर आहे. पाणी आणली पूर्ण. आले का पप्पा? आले का? फायद्यात आम्हाला तर सोनं द्यायचं पप्पांना. काय काय देतो आम्ही तुला सर्वात मोठं सोनं. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा, सुखी राहा बेटा. सगळ्यांना तुमच्याकडून हॅपी दसरा. हॅपी दसरा. माझं पण सोनं दे, सोन्यासारखा मोठा हो. माझं एक सोनं उडालं. अरे झाड आहे तुझ्याकडे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. चांगली बुद्धी दे. कॉमन आशीर्वाद. बेटा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हे घे. या वर्षी सोनं घे, पुढच्या वर्षी माझ्या आता सोनं दे. छोट छोट. किती 1 ग्राम, अर्धा ग्राम नाही बाळा खेळायला. 1 ग्राम अर्धा ग्राम भरपूर घ्या, त्याचा काही प्रश्नच नाही. बाळ पाहिजे आता. आधी दीदीचं मग प्राचीचं. हा आता दीचं होऊन जाईल का मग तुझ्या दिवाळीमध्ये प्राचीचं. सोनं घे, सोनं घे, हे वाला सोनं घे. आणि दुसरं सोनं देऊ.
पाय पडते रे. आशीर्वाद दे रे, पाय पडते. आशीर्वाद दे रे. आशीर्वाद देऊ. आशीर्वाद नेहमी आहे तू. ठीक आहे, तू पण घे. माझ्याकडे मोबाईल. सोनं घे, ते पण सोनं घे. सोन्यासारखीच गोड राहा आणि सोनं मागू नको खरं. तुम्ही घ्या मग सोनं. माझी गाडी. पप्पांची स्कूटी. ठीक आहे ना. हा, काय बोलतो. आणि आता आमच्याकडे लवकरच एक गाडी येणार आहे. अजून पुढच्या वर्षी अजून एक गाडीची पूजा करू. सो सूरज आणि मी निघालोय राऊंड मारायसाठी. सूरज म्हणलं जरा तरी फिरू ना. सूरज मला बिलकुल कुठे फिरायलाच नेत नाही. काय राहू दे. कुठे घेऊन गेला तुम्हाला फिरायला? फिरत राहतो काय. कुठे? पनवेल टू खारघर. मस्त झालं एकदम. आता तर रेनबो पण दिसेल. ऊन पण आहे आणि हे पण आहे.